श्री स्वामी समर्थ. आज आपण तांदळाच्या पिठाचा वापर न करता आणि जरासुद्धा पाणी न टाकता कुरकुरीत असे कांदा भजी बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपण लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेऊ आणि एका मोठ्या टोपामध्ये 5 ते 6 बारीक पातळ चिरलेले कांदे घेऊ. कांदे इथं उभे चिरून घ्यायचे आहेत आणि ते असे एक एक करून सोडवून घ्यायचे आहेत. त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत. कांदा आपल्याला असा हाताने चुरगळून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतील, मोकळ्या होतील. कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून कांदा परत एकदा हाताने कुस्करून घ्यायचा आहे, त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल. कांद्याला पाणी सुटायला लागले की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली हिरवी मिरचीची पेस्ट घ्यायची आहे आणि कांदा मिक्स करायचा आहे. कांदा भजी बनवताना भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे, त्यामुळे कांदा भजी छान लागतात. इथं मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण कांद्याला सगळं मिक्स करून घेऊ. बेसन पीठ टाकायच्या आधी असं कांद्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे पाणी सुटेल. आपल्याला दुसरं पाणी टाकायची गरज नाही पडणार. कांदा ओलसर झाला की त्यामध्ये असं आपल्याला थोडं थोडं करून बेसन पीठ टाकायचं आहे. थोडं थोडं बेसन पीठ टाकून असं कांदा आपण मिक्स करून घेऊ. जरासुद्धा पाण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची भजी बनवली तर. फक्त बेसन पीठ टाकून सुद्धा अशी कुरकुरीत भजी होऊ शकतात, तांदळाच्या पिठाचा वापर न करता. आता आपले पीठ छान मिक्स झालेले आहे. आपण ते 5 मिनिट मुरत ठेवू आणि दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देऊ. तेल थोडंसं गरम झालं की आपण एकदा चेक करून घेऊ. त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून चेक करून घेऊ तेल गरम झाले आहे की नाही. तेल गरम झाले आहे की नाही हे आपण एकदा चेक करायचं. तेलामध्ये थोडंसं पीठ सोडून बघायचं. पिठाच्या आजूबाजूला जर बुडबुड्या यायला लागल्या तर आपण भजी सोडून घ्यायची. वाफा निघतील इथपर्यंत तेल गरम नाही करायचं आपल्याला, नाहीतर भजी लवकर करपतात, कुरकुरीत अशी भजी होत नाहीत. एक एक करून मी इथं भजी सोडून घेत आहे. भजी आपल्याला एकदम गोलसर नाही बनवायची, अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोडायची आहेत. त्याने जास्त क्रिस्पी होतील आणि ह्या भज्याला खेकडं भजीसुद्धा म्हटलं जातं, कारण ह्यांचा आकार वेडावाकडा असतो.
जर तुमची भजी तेल जास्त ओढत असतील तर तुम्ही तेलामध्ये अर्धा चमचा मीठ टाकू शकता. त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त तेल ओढत नाही, जास्त तेलकट होत नाही. आता माझी भजी सोडून झालेली आहेत. आपण भजीची एक बाजू छान अशी भाजू देऊ, तळू देऊ तिला. जोपर्यंत भज्यांची एक बाजू छान तळली जात नाही तोपर्यंत आपण भजी हलवायची नाहीत. भजी तेलात टाकल्यानंतर लगेचच ती हलवायची नाहीत, नाहीतर ती व्यवस्थित तळली जाणार नाहीत. एका बाजूने भजी तळली गेली तर मग नंतरच आपण भजी हलवून बघायची. बारीक गॅसवरती आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत. फुल गॅसवरती नाही तळायची, नाहीतर त्याला क्रिस्पीनेस येणार नाही. भजी क्रिस्पी होण्यासाठी 5 ते 10 मिनिट लागतात. भजी आपल्याला आलटून पालटून दोनही बाजूने तळून घ्यायचे आहेत. ही कांदा भजी तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा आंबट गोड चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. तेलाच्या बुडबुड्या कमी व्हायला लागल्या की मग हळूहळू करून आपण आपली भजी काढून घेऊ. आपले भजी आता तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने भजी बनवून बघा, जरासुद्धा तेलकट होणार नाहीत. अशा पद्धतीने जरासुद्धा तांदूळाचं पीठ आणि पाणी न वापरता सुद्धा आपण कुरकुरीत भजी बनवलेली आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.